नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आज गणेश स्वतःहून म्हणाला की मी चहा करतो. आणि तसंही नको हा शब्द आपल्या डिक्शनरीत नसतोच ना. हा आणि ह्याची ऍक्टिंग बघा, जसं काय सगळं काम यालाच लावले. तर आजचा बेत पण परीच्या आवडीचाच होता, म्हणजे रगडा. तर यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, लसूण, टोमॅटो आणि ओला वाटाणा असं घातलेलं आहे. आता थोडंसं यामध्ये तिखट घालून परतून घेऊया, परत गरम मसाला घालूया आणि मसाला भाजून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून मसाला करपू नये. मसाला आणि भाज्या मस्तपैकी आता एकजीव झालेल्या आहेत. काय खमंग वास सुटलाय. आता यामध्ये बारीक चिरलेले बटाटे घालूया आणि चमच्याने बटाटे थोडे अजून स्मॅश करून घेऊया. मी स्वयंपाक करत असताना गणेश थोडी मला मदत करत होता आणि सोबतच आमची मजाक मस्ती पण चालू होती. मसाल्यामध्ये बटाटे थोडे फ्राय करून घेतल्यानंतर आता पाणी घातलेलं आहे आणि आता वरून कोथिंबीर घालून भाजी शिजवून घेऊया. आणि आमच्या रिलेटिव्ह मध्ये बेबीचं वेलकम होतं, तर खाली जी फुलं पसरली आहेत ती खराब होऊ नयेत म्हणून गणेश बघा किती कसरत करतोय. भारी वाटलं खरं गणेशला बघून. अशा गोष्टीवरूनच माणसाचं केअरिंग नेचर दिसून येतं. गणेश माझ्याही बाबतीत असाच आहे बरं का. चुटकी तर सेम बाबाची झेरॉक्स कॉपी आहे, म्हणजे तिनं न बघता सुद्धा सेम बाबासारखी स्टाईल करत चढून आली आहे ती वरती. फटाके वाजताच बेबीचं आगमन झालेलं आहे असं आम्हाला कळालं. बेबीचं एकदम थाटामाटात स्वागत झालं आणि त्यानंतर सेलिब्रेशन आणि सगळेजण एकत्र बसून खूप गप्पा केल्या. चलो तर हा ब्लॉग आपण इथेच संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. सपोर्ट असू द्या बरं का. थँक्यू.